या उरण तालुक्यातील महत्वाच्या अशा सोनारी गावामध्ये सिद्धिविनायकच सोनारी क्रिकेटच्या रंगात रंगताना पाहायला मिळेल याही पुढे. आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आवाज असेल मचिंद्र पाटील सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद चंदू सर. महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आज आम्हाला लाभले. 2 दिवस का होईना त्यानं या स्पर्धा दिला. आणि मग महेश कडून त्यांचं नातं फार जवळीक आहे. त्याने सांगितलं, त्याची चर्चा देखील केली. तुमचं मनापासून आभार. हर्षद मडवी आपलं देखील आभार. तुम्ही देखील या स्पर्धा दिवस दिलेत त्यात तुमचं देखील मनापासून. नाव बॅक टू क्रिकेट या आपण मला सामनाकार भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आणि जिंकण्यासाठी मोठ्या धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 98 धावा पूर्ण करायचे. तर पेन डोलवी आज सांगायला बघायचं आहे सामना कसा गोलंदाज तयार. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. महेश कडू यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर राकेशजी गायकवाड साहेबांचं देखील आगमन झालं. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद ते देखील भूषवलं भरपूर वर्ष. आणि एक रायगडच्या क्रिकेटला एक चांगली शिस्त त्याने देखील लावून दिली. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया आपण. आणि उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खानावकर यांचे देखील आभार. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट बॅकफुटला गेला. कट केला चेंडू कॅप बंद. पिवळचा सुंदर मापर चेंडू सीमा पलीकडं खणखणीत चौकार. आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे रघु परदेशी. जबरदस्त क्रिकेट भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय आणि त्याच्या मार्गदर्शन भरपूर कडू देखील घडवलेत. फिरकीचा जादूगर. कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक वळण करत त्याचे चेंडू. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. आणि फार कमी कालावधीमध्ये सुरुवात केली क्रिकेटचं. त्यानंतर भरपूर वर्ष गाजवली रायगडच्या प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने भरपूर वर्ष चांगली कामगिरी केली. तो नामांकित खेळू म्हणून नेहमीच उदयास आलाय. मोठा फटका याला क्लिअर केला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनला सीमा पलीकडं अजून एक षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतोय. बिग हिट. रायगड ठाणे जिल्ह्यात त्याला थोडंच आमचा महेश दादा महेश कडू साहेब यांचं हे गीत आपण ऐकतो. पहिला चेंडू डॉट नंतर चौकार नंतर डॉट नंतर षटकार. आता पुन्हा कट केला बॅकफुटला जाऊन 5 चेंडूचा सामना केलाय फलंदाज संदेश गोंधलीनं. आणि त्याने धाबा उभारल्या संघासाठी 98 धाबांचा पाठलाग करायचा. खूप चांगला सामना नॉकआउटचा सामना आपण पाहतोय. पहिला संघ या स्पर्धेमध्ये अनमोल किंग्स कळंबोली हा संघ पुढे सरकलाय. सुपर 16 मध्ये तो क्वालिफाय झालाय. आणि आज या दोन संघातनं कोणता संघ जिंकणार कारण नॉकआउटचा सामना आहे. जो जिंकेल तो मात्र क्वालिफाय होणार आणि जो हारणार त्याचं अस्तित्व संपुष्टात स्पर्धेसाठी. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे. भरपूर प्रेक्षक सामने एन्जॉय करतात. रात्रीचे वाजले ते 10:47 मिनिटं. ओ ऑफ ब्रेक चेंडू टप्पा बंद. थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न नाही जमलं. दोन्ही फलंदाज एका साईडला. गरज होती का जी चूक आर्यन नाईकने मगाशी केली ती चूक आता फलंदाज करत होते का. धावसेकत अपलकावरती कारण संदेश गोंधलीला हवी ती स्ट्राईक आणि षटकाची झाली सांगता. खूप काही पाहिलं बघा. ऍक्शन रिप्ले. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं ग्रीप बनवून एक्झॅक्ट एंडला रघु परदेशी कनेक्ट करू शकला नाही. चेंडू गॅदर करू शकला नाही आणि त्याचमध्ये संधी हुकली आणि 11 धाबा दाफलकावरती. फार चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. महेश कडू यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा 6वं पर्व 5 पर्व आपण पाहिले. पहिलं कसलखंडला नंतर 3 पर्व शिरडोनला आपण पाहिले. त्यानंतर मागचं पर्व आपण आई लेवकीच्या माध्यमातून ओवे मध्ये पाहिलंय ओवे गावामध्ये. आणि यावर्षी मात्र तालुका बदललाय मात्र स्पर्धा तीच आहे. तोच दर्जा तोच स्टँडर्ड तोच लेवल तीच कन्सिस्टन्सी तेच डिसिप्लिन आणि ते सातत्य तुम्हाला पाहायला मिळतोय. नाव आहे रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व. 15 तालुक्याने एकत्रित करणारी एकाच व्यासपीठ घेऊन आणणारी हीच ती एक कल्पना सुचली मंगेशजी वाकडेकर साहेबांना आणि त्यांच्या संकल्पनेत साकार झालेले रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. सबस्क्राईब करा या स्पर्धेला. उद्याचा लॉट्स देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. उद्या बंटी बद्रिके लो दिवली तुम्हाला पाहायला रसानीचा अजून एक वंडर बॉय. त्यानंतर I11 ओवे तुम्हाला पाहायला मिळेल. वैभव पाटील त्यानंतर मोठ्याला तुम्ही बघू शकाल आणि मयूर वाघमारे तुम्ही बघू शकाल. असे 4 संघ उद्या तुमच्या समोर येतील. याला विसरू नका पाहायला विसरू नका. रायगड प्रीमियर लीगचं पर्व सोनारीच्या मैदानात सिद्धिविनायक सोनारीचं मैदान. महेश कडू साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मागे येतोय. पंच काहीतरी खून करतात आम्हाला. जे चेक केला जाईल स्टेप यस गोलंदाजी स्टेप चेक केली जाईल. एकाले स्टेप आउट साठी पंचांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय आणि पंचांना आपण आमंत्रित करू. खूप चांगली कामगिरी या पंचांच्या मध्ये केली आपण पाहतोय मागच्या दिवसापासून. कालची देखील स्पर्धा खूप चांगली रंगली.
हा बलून देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण ह्या इथे स्पर्धा सुरू आहे. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं, काल देखील म्हटलं होतं की उरणचा विकास, विरणचा विस्तार फार वेगानं होत आहे. त्यामुळे चौबाजूनं रस्ते, पूल आहेत. आम्हाला देखील संभ्रम पडतो की एक्झॅक्टली कुठल्या वेन इथे यायचं आहे. आणि हा फुगा, हा बलून तुम्हाला सांगतोय या इथे रायगड पिंपरी सुरू आहे. ह्या इथे या सिद्धिविनायक मध्ये सुरू आहे. या सोनारी गावामध्ये सुरू आहे स्पर्धा. आणि हे पर्व आमचे महेशजी कडू यांच्या माध्यमातून हे पर्व आपण सुरू पाहतोय. या 6व्या पर्वामध्ये 11 धाबा फलकावरती, 98 धाबा कुटाच्या मैदानावरती फार मोठा सामना पण एन्जॉय करतोय. एका बाजूला रजत मुंडे, एका बाजूला आपण शुभम जाधवला पाहतोय. मोकाला, सुशांत मोकाला आपण पाहतोय, गोट्याला आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. रजत मुंडे एका बाजूला, 56 धाबा कुठल्यात आणि पंचांचा नो बॉलचा इशारा, लाईनच्या पुढे जाऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. सोनारीचे संदीप पाटील उर्फ पप्पू, ज्यानं सोनारीचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उज्ज्वल केलं आणि आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आमचे सर्वांच्या लगेच चांदीच्या ट्रॉफीच्या माध्यमातून जे नाव सोनारीचं उज्ज्वल केलं ते महेश शेट कडू आपण पाहतोय. 11 धाबा फलकावरती प्रेक्षकाच्या प्रचंड अलोट गर्दीमध्ये अंगाला स्पर्श करणारा वाऱ्याचा वेग जाणवतोय. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये रंगता सामना पाहायला विसरू नका. शेवट ठरार असणार आहे. 13 धाबा फलकावरती. ओ वाडा शॉट, मात्र मिस टाइम झाला. फ्री हिट होता, याचा फरक पडणार नाहीये. गोलंदाजाने स्वतः चेंडू झेल कॉट मध्ये कन्वर्ट केला, मात्र फारसा फरक पडला नाहीये. कांचन 10 सेकंद आकार येतोय. कारण 11 धाबा पहिल्या षटकामध्ये, नंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला नो बॉल 1+1 2 धाबा, नंतर आता हाही एक धाव तुम्ही काउंट केली जाईल. 19 धाबा 14 धाबा फलकावरती. गोलंदाज जीत खोत, अजून एक चांगला खेळ आपण पाहतोय तो भामडडोंगरी संघाच्या माध्यमातून. तेजस मात्रेचं देखील आम्हाला खूप कौतुक आहे. त्यांनी देखील स्पर्धेला भरपूर सहकार्य केलं. काल युवा संघ त्याने उपस्थित केला रायगडचा. आज देखील सकाळी दुपारी लवकर आले, सामने सुरू केले. त्यांनी देखील मोठी जबाबदारी घेतली. वाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, लगाच्या डोक्यावर फेकून दिलाय. हँडसम टावरिंग 6. तुम्ही ह्या लेंथवर गोलंदाजी नाही करू शकत. करतो फॉर्मचा खेळू आहे, टचचा खेळू आहे आणि काय त्याचा स्वँग होता. हाय बॅकलेट, ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वाज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन अँड दॅट्स अ ह्यूज सिक्स. व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट अँड व्हाट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द संदेश गोल. ही इज ऑन द फायर नाव. 18 वरती खेळत असताना व्हाट अ बॅटिंग. 98 धाबा कुटाच्यात, माहिती आहे सर्वोदरी प्रयत्न करायचे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट अजून एक स्मॅश हिट फेकून दिला चेंडूला. नो बॉलचा पंचकडे इशारा, फ्री देखील असेल. या चेंडू मिळणार 7 धाबा. व्हाट अ मॅच. विस्फोटक फलंदाजी मैदानावरती. ऍक्शन रिप्ले बघा. पुढे जाऊन गेल्याचा प्रयत्न, समोर चेंडू ठेवला, पुन्हा एकदा चेंडूला स्मॅश हिट दाखवलाय आणि 28 धाबा फलकावरती. काय बॅटिंग करतोय फलंदाजीवरती. 27 धाबा फलकावरती. 27 माफ करा. संदेश गोंधळे 24 वरती खेळतोय. संदेशने आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय. त्याने षटकार देखील फेकून दिले. 3 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल. व्हाट अ इनिंग. 8 चेंडूमध्ये 24 धाबा. 300च्या बॅटिंग धाबा कुठल्यात मैदानावरती. रजत मुंडेने 56 धाबा कुठल्यात, अर्जननं कुठल्यात त्या 30 धाबा. त्याचं प्रत्युत्तर दिलंय मैदानावरती. टीट फॉट त्यात जसं तसं सडेतर उत्तर दिलंय मैदानावरती. मजा येईल, आग लागेल या मैदानावरती. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, एक हारलाय. त्यामुळे हा सामना जिंकून पुढे वाटचाल करायची आहे. हा सामना हरलात तर मात्र मुकलात. क्रिकेट तोच खेळ आहे, हुकला तो संपला रे राजा असं म्हटलं जात आहे. बघायचं 27 धाबा. फ्री हिटची पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली. तर दुसरा फ्री हिट या षटकामध्ये. थोडस जीत खोटचं षटक महागडं ठरतं मैदानावरती. त्यानं आतापर्यंत 2 नो बॉल फेकले, त्यामुळे चेंडूवरती धाबा वेगाने उभारत झाल्यात. धाबांचा वेग वाढतोय. 19 धाबा फलकावरती, 27 धाबा. भरपूर प्रेक्षक सामने एन्जॉय करतात. फुल टॉच चेंडू ऑन साइडला आणि नो मॅच मध्ये चेंडू डावायचा आलाय तो. पुन्हा एकदा चौकार मिळणार. फुल टॉच चेंडू, फ्री हिटचा वापर आणि त्याचा पुरेपूर फायदा. अजून एक चौकार. चेक केला जाईल. 28 नंतर 32 वरती, 27 नंतर धावसंख्या पोहोचणार. त्या मात्र फार वेगानं कंचना माहिती देतील. 19 धाबा 31. पुन्हा एकदा आता बीमर साठी चेक केला जाईल. यस, नो बॉल.
नो बॉल, फ्री हिट कायम राहील. 3 चेंडू या षटकामध्ये बीमर आलेत, म्हणजे नो बॉल आले, त्यामुळे फार मोठी भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 2 स्टेप आउट, एक बीमर, म्हणजे 3 नो बॉल आले, 3 फ्री हिट. कांचन यस, 3 फ्री हिट. 32 धाबा दापलकावरती. पहिले षटक चांगलं राहिलं. शेवटच्या मुमेंटला बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला येऊ दिलं, नंतर बॅटचा फेस ओपन केलाय, चेंडू पुढे सरकला, त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू येईल, कंट्रोल मिळणार तोपर्यंत 2 धाबा. चांगलं क्रिकेट. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत संदेश गोंदिलनं सर्वांचं मन जिंकलं. ज्या पद्धतीने आर्यननं फटकेबाजी केली 30 धाबांची, ज्या पद्धतीने रजत मुंडेनं 56 धाबा कुठल्या त्याला सडत उत्तर दिलंय, ते मात्र संदेश गोंदिलनं 10 चेंडूवर 30 धाबा कुठल्यात. रजत मुंडे समजावतोय गोलंदाजाला, जीत खोतला समजावतोय की सामना महत्वाचा आहे मित्रा, हा सामना जिंकायचा आपल्याला, कारण आपण भरपूर धाबा 97 धाबा उभारत मैदानावरती, मात्र 98 धावांचा पाठलाग करताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बामणनगरी संघ म्हटलं तर नाव समोर येते तेजस म्हात्रे, ज्यानं संघाला घडवलंय, ज्यानं संघाची बांधणी केली आणि ज्यानं संघाला खूप चांगलं सहकार्य केलंय, ते तेजस म्हात्रे देखील नाव आम्ही न विसरता घेऊया बामणनगरीच्या माध्यमातून. 34 धाबा दापलकावरती. अप्रतिम फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना धाबा कुठल्याच अक्षरशः. फुलटॉस चेंडू, स्ट्रेट ड्राव, मिडॉरला चांगला बॅकअप आहे, हिट केलाय, बघायचं आता मात्र डायरेक्ट हिट झालाय. पंचानं सांगितलं नॉट आउट. किती कॉन्फिडन्स बघा पंचांना स्वतःवरती. कोणत्या प्रकारे तिसऱ्या पंचानं रेपर केला नाहीये, ही नजर आहे त्यांची बघा. ऍक्शन रिप्ले आणि तोपर्यंत फलंदाज पोहोचला होता. वेगवान रिस्की सिंगल करण्याचा प्रयत्न केलाय, चांगला बॅकअप होतं, हिट देखील चेंडू तेवढ्याच ताकदीने केलाय, मात्र बाउन्स थ्रो झालाय आणि त्या थोडासा उशीर झालाय. 35 धाबा दापलकावरती. सातत्याने रजत मुंडे काहीतरी खानमंत्र देतो, गरज आहे खानमंत्राची सध्या तरी गोलंदाजाला, कारण षटक मोठं झालंय. 2 त्यानं स्टेप आउट, नो बॉल, नंतर बीमर, म्हणजे 3 चेंडू अमांतर, त्यामुळे षटक थोडंसं मोठं राहणार. धाबांचा वेग वाढलाय मैदानावरती, धाबांचा सुलसुलाट वनवा पेटवलाय मैदानावरती सुरुवातीपासून. 35 धाबा दापलकावरती. ऑन साइडला शॉट ऑफ बॉल, गॅपमध्ये चेंडू केल्यामध्ये चिरपडी सरकला, त्याच्या आवाक्यामध्ये येईल तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे जाण्याकडे चांगलं बॅकअप. 2 धाबा मिळणार. चांगलं कुणाल घरात देखील त्याला सहकार्य करतोय धावण्यासाठी, त्याला देखील साथ देतोय, कारण एकीचं बळ मिळतंय फल. क्रिकेट सांगित केलंय आणि दोघांचा साथ फार महत्वाचे आहे. हम साथ साथ चले. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय, कारण एक्झॅक्टली बाउंड्री चेक करायची आहे. प्रत्येक पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, सातत्य, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि डेडिकेशन, कारण आत्मसमर्पण ज्याला म्हटलं होतं, समर्पण म्हटलं होतं, कारण मागच्या 1 महिन्यापासून महेश कडू मित्रमंडळ या स्पर्धेसाठी जयंत तयारी करते, म्हणून मी डेडिकेशन हा शब्द वापरला जाणून बुजून. डिसिप्लिन, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी अँड ट्रान्सपरन्सी या 4 तत्वावर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. 12 कडू तुम्ही बघायचं नाहीये, अलाउड नाहीये, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धा फार महत्वाची डिसिप्लिन स्पर्धा आहे मित्रा, जिल्ह्याची स्पर्धा आपण खेळतोय, त्यामुळे तुम्हाला अनुमती नाही तिथे. तुम्ही फक्त 12 प्लेयरची नावं माहिती द्या मला आणि स्कोरकडे लक्ष द्यावं फक्त. 37 ऑन स्कोर बोर्ड. चांगली स्पर्धा महेश कडू यांच्या माध्यमातून नेतृत्वामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. 5 पर्व पनवेल तालुक्यात, 6 पर्व उरण तालुक्यामध्ये 37 धावसंख्या, खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळते. यशस्वी पाठलाग, बॅटचा फ्लो कमी केलाय, पंचांचा काहीतरी इशारा झालाय. डेलिब्रेट चेंडू, जी हा डेलिब्रेटची खून केली, थोडस मागडं षटक आहे जित खोतचं. पंच मगाशी जो डिसिजन आहे तो फक्त यस 2 धाबा वेल स्टॉप होत होते, यस तोपर्यंत तुमच्याकडे पोहोचवतोय. 37 धाबा दापलकावरती. यस, थँक्यू सो मच. 37 ऑन स्कोर बोर्ड. किती चांगला पाठलाग केला, 58 धाबांचा पाठलाग करताना यशस्वी पाठलाग केला मैदानावरती. शॉट ऑफ लेन, बॅटचा फेस लवकर ओपन केला, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लेन चांगली, लाईन चांगली, ॲक्युरेसी चांगली, परफेक्शन चांगलं, कंट्रोल चांगलं आणि हॅपी एंडिंग केली गोलंदाजानं. धावसंख्या दाफा कधी 37. कंचन सांगशील ज्यावेळी फलंदाजी केली, ज्यावेळी या खानावल संघाने फलंदाजी केली त्यावेळी किती 2 षटकामध्ये 25 धाबा उभारत P1 P2 मध्ये आणि त्यांना चोख प्रत्युत्तर 37 धाबा कुठल्यात, त्यावेळी सामना बॅलन्स आहे, कुठे जाऊ नका. संतुलित क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे, दोन्ही संघांमध्ये संतुलित संघ तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे सामना फार चांगला रंगेल. जिंकण्यासाठी 98 धाबांचा पाठलाग करत असताना 37 धाबा दापलकावरती आल्यात. आता समीकरण 61 धाबा कुठाच्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये. समीकरण मोठं नाहीये, 15.25 सरासरी या स्पर्धेमध्ये गाठली जाऊ शकते. मात्र आता एक प्रश्न पडेल की पॉवर प्ले जे ओव्हर होते ते आता मात्र संपलेत, कारण 5 कडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील, त्यामुळे मोठे फटके खेळणं, गॅप शॉट खेळणं या फलंदाजांसाठी मात्र आव्हानात्मक असणार आहे. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेचे सर्व आयोजकांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सन्माननीय प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडेल, आमचे सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित गरज, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू,
तदनंतर आमचे संकेत कडू, यज्ञेश ठाकूर, प्रचंड मेहनत आहे, प्रवीण तांडे, रोहित कडू, भावेश कडू, देवेश कडू, रणजित कडू, जगदीश कडू, आदेश कडू, अमित तांडेल, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू, महेश जगताप. अप्रतिम कामगिरी त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं कांचन, फक्त मॅन पॉवरची गरज आहे तुम्हाला, मनी पॉवर तर आमच्या साहेबांकडे भरपूर आहे, देवाचा आशीर्वाद भरपूर आहे महेश कडू यांच्या पाठीवरती. त्यामुळे लोकांची देखील साथ आहे आणि मॅन पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. सर्व मंडळाचा मी मनापासून सदस्यांचा आभार व्यक्त करतोय. कटकेला चेंडू बॅकपडला जाऊन तिथे पुढे सरकला, आपला बॅकअप आहे. मी याचीच चर्चा केली होती मगाशी की आता पॉवर प्ले संपलेत दोन्ही, त्यामुळे क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन बाउंड्री. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समॅन टू फाइंड द गॅप नाव. हे कठीण असणार थोडंसं तुमच्यासाठी. आणि एक धाव मात्र पूर्ण करत असताना धावांचा वेग वाढतोय, प्रेक्षकांची काळजाचे ठोके दुखे वाढतात, कारण सामना फार चांगला आहे. चुकू नका सामना मित्रांनो. 38 धावा कधी भरपूर प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम क्लॅरिटी अँड विथ क्वालिटी आपण पाहतोय. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 38 धावा. विवेक सध्या एडिटिंग करत असताना चेंडू सीमा पार फेकून दिलाय. पाहता पाहता चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं हाय हँडसम वन बाउन्स, सीमा पार, दणदणीत चौकार. कुणाल घरात फुंडे, मॅन फॉर्म फुंडे, त्याने मात्र पहिला चौकार दाखवलाय. कुणालनं आतापर्यंत फक्त संदेशला 7 दिली, तयार नव्हता तो. फलंदाजीसाठी 32 वरती केलं संदेश गोंडले, कुणाल केलं 7 वरती आणि एकीकडे अजून बात करता आला नाहीये. 30 षटक मार्गस्थ असताना 42 धावा ऑन द स्पिन, फेकून दिला चेंडूला. स्लॉग हिट करत असताना अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, अजून एक षटकार. घरातनं बघा ज्यावेळी फटका मारला तेव्हा रिॲक्शन त्याच्या पाहायला मिळते फार वेगळे होते. त्यांनी सांगितलं हो मी करू शकतोय. आणि किती झटपट धाबा उभा. 15 चेंडू मध्ये 48 धाबा. कुठल्याच कांचन विसरता कामा नाहीये. ताबडतोब फटकेबाजी. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, शतकच्या पोहोचेल तिथे. व्हॉट अ कॅच, स्पेक्टेक्युलर कॅच फ्रॉम गौरव. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, नो डाऊट. अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज बाद. मोठा धक्का. रायगड ठाणे जिल्ह्यात ऍक्शन रिप्ले बघा किती लवकर चेंडूवरती आला. त्यानंतर टाय मारले आणि झेल टिपला आणि सांगितलं येस इज आउट, येस नो डाऊट. अप्रतिम झेल. हा दर्जा आहे रायगड प्रीमियर लीगचा, हा दर्जा या स्पर्धेचा, हा दर्जा आहे रायगड क्रिकेटचा आणि हा दर्जा आहे या स्पर्धेचा दाखवलाय. व्हॉट अ एफर्ट. 100% कमिटमेंट काय असते हे दाखवलंय मैदानावरती. कमिटमेंट दाखवले. 48 वरती पहिला धक्का. खूप मोठी भागीदारी तळा गेलाय आणि पहिल्या ब्रेक जी गरज होती ती गरज मात्र शमवली यावेळी गोलंदाजानं. 48 वरती 1. भरपूर प्रेक्षका सामना पाहतात. 3,46,772 सबस्क्राईब झाले. चला सबस्क्राईब करूया या आपल्या चॅनेलला. कांचन सहकार्य करूया. तुमचा एक सबस्क्राईब आमचा आत्मविश्वास वाढवत असतो आणि या आपण सबस्क्राईब करूया 24 इव्हेंट लावेस इव्हेंटला. 48 चिंतेचं वातावरण. अजूनही सामना खुला आहे कारण दोन्ही संघ आपण पाहतोय तेवढ्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघाचं कंपॅरिझन केलं तर तेवढे संतुलित संघ तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सामना फार मोठा होईल शंका नाहीये. भरपूर प्रेक्षक सामना पाहतात. युट्यूबला देखील सामनाचा आनंद घेताना प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर मोठ्या संख्येनं सामना. 8,000 प्रेक्षक सामन्याचा अनुभव घेतात. थरारचा अनुभव घेतात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. जर गाडी चालवत असेल तर गाडी साईडला लावा आणि ते सामना आपण टीव्ही मध्ये पहा. तुमच्या टीव्ही गाडीमध्ये असेल तो टीव्ही मात्र साईडला लावा कारण सामना फार मोठा आहे. उंची जास्त, लांबी कमी. बघायचं दुसऱ्या विकेटचं बदल होणार का. यस इट इज. 1 more विकेट गोज डाऊन. सुशांत मोकल. मोठा धक्का. कॅप्टन इज गॉन. यस मोठा धक्का मैदानावरती. सुशांतला परतावा लागेल. 48 वरती दुसरा मोठा धक्का. बिग डिसमिसल, बिग ब्लो. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. मयूरनं झेल टिपलाय आणि मयूरने लगेच त्या चेंडूला चुंबन घेतलं. त्याला माहिती आहे हा झेल नसून हा सामना आहे मे बी.
आणि बघा मयूरने लगेच ज्याला भरत लोहार या नावानं ओळखला रिॲक्शन बघा काय रिॲक्शन दाखवली रघु परदेशीने. असं वाटतं की सामना जिंकलाय. त्यांना माहितीये हा झेल नव्हता अर्धा सामना होता. सुशांत मोकल या महागाईच्या जमान्यामध्ये स्वस्तामध्ये बाद झालाय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती येतोय. इम्पॅक्ट टाकलाय रघुनं. काय रघुने गोलंदाजी दाखवली आणि काय त्याचे रिॲक्शन होते आणि काय मयूर त्या चेंडूला चुंबन घेतलं. काय ऍटमॉस्फिअर झालं आणि हेच तर क्रिकेट तुम्हाला ऑनलाईन नव्हे तर या मैदानावरती पाहायला मिळतं. 48 वरती 2. 48 आकडा मागात पडलाय. जबरदस्त गोलंदाजी बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. इज ऑन द हॅट्रिक. बघायचं आहे फार जास्त वयामध्ये देखील आम्ही क्रिकेट खेळू शकतोय. क्रिकेटला वयाचं बंधन नाहीये हे दाखवलंय रघु परदेशीनं. ब्लॉकचा चेंडू मात्र नाहीये. वाटा बॉलिंग एकदा जोरदार टाळलेलं स्वागत कर रघु परदेशीची. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जबरदस्त एंटरटेनमेंट केलाय आणि कलाडीने षटक ठरलं. 48 धावा 2 गडी बाद. येणार 98 धावा कुटायच्यात. 48 धावा झाल्यात. आता गरज आहे येणारे 18 चेंडू 50 धावांची गरज थरार क्रिकेटचा. थँक्यू. आमचा फ्लेक्स आहे. जर तुम्हाला आमचे समालोचन आवडत असेल तुम्ही या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मराठी हिंदीसाठी. थँक्यू. 24 इव्हेंट्स लाईव्ह. महेश कडू आपण ST कंपनी पाहतोय त्या कंपनीमध्ये रोजगार मिळवून दिलाय. जवळजवळ आमच्या 70-80 महिलांना आता 100 तरुणांना. आणि मगाची ज्यावेळी मी गोट्याचा इंटरव्ह्यू घेतला त्याने देखील सांगितलं की मला देखील जॉबसाठी भरपूर सहकार्य महेश कडू साहेबांनी त्यांचं कार्य आहे फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित नसून त्यानं सामाजिक कार्यामध्ये घेतलेला वसा असाच कायम असू द्या साहेब. सर्व आई जगदंबी चरणे आम्ही प्रार्थना करतो तुमच्या यशाला तुमच्या कामाला असं यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. कांचन काय वाटतं 18 चेंडू 48 धावा आणि 18 चेंडू 50 धावा कुटायचे आहेत. मात्र ह्या 50 धावा आता कुटताना तुम्हाला मोकल सारखा फलंदाज गोट्यासारखा फलंदाज नसणार आहे. मात्र अजूनही संदेश गोंधळे मैदानावरती आहे. संदेश गोंधळी जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत रजतच्या डोक्यामध्ये गोंधळ असेल कारण त्याला मध्ये संदेश गोंधळीमध्ये क्षमता आहे. तो कधी सामन्याला टर्न करू शकतोय कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी दाखवली 32 धावा त्याने अंधधुंद बेधुंद फंजी करताना कुठल्या त्यामुळे सामना कधीही तो आपल्या बाजूला झुकू शकतोय हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे संदेश गोंधळीकडे लक्ष लागणार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वेगवान गोलंदाज आलाय तो 4थ्या क्रमांकावरती तनय भगत. मॅन फॉर्म वर्ष ओले. क्या बात आहे. येणारी चेंडू 18 आणि 50 धावा. सामना क्लोज एन्काउंटर आहे. अप्रतिम सामना. वंडरफुल कमबॅक केलं गोलंदाजानं. त्यानंतर एक्स्ट्रा फिल्डिंग दाखवली मैदान होती. टीम इंडिया स्पेशल निर्माण केलं आणि ह्याच कारण आहे की सामन्यामध्ये पकड निर्माण करू दे रघु परदेशीनं. काय त्याचं वंडरफुल कमबॅक काय ते एक्सलंट फिल्डिंग काय त्याचं काउंटर अटॅक आणि काय त्याचं ट्रिमेंडस प्रेशर या चारही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मागच्या 3 चेंडूमध्ये रघु परदेशीने केलेली कमाल ही कधीही कोणी विसरू शकणार नाहीये कारण मोठे धक्के दिले मैदानावरती. बघायचा सामना संपला नाहीये. 18 चेंडू 50 धावा. ऑफ साइडला सकट केलाय. ऑप्शनचा चेंडू ऑन साइडला जबरदस्त टळवत असताना सीम आपलीकडे स्ट्रेट ड्राव लॉफ स्ट्रेट ड्राव दाखवलाय. अजून एक षटकार. चेंडूमध्ये 54 धावा कुठल्या त्या संघानं 50 धावा. वेलकम 50. फार लवकर फास्ट एट 50. 21 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या ज्या रजत मुंडेच्या संघानं फलंदाजी केली आणि 19 चेंडूमध्ये 54 धावा म्हणजे अजूनही संघ पुढे आहे कारण रजत मुंडेने 2 षटकामध्ये 25 पॉवर मध्ये तर या संघानं 37 कुठल्यात. सामना नेट टू नेट फाईट आहे. व्हॉट अ मॅच. क्लोज एन्काउंटर.
कुठेही जाऊ नका, पाहत राहा. अंगावरती शारा निर्माण करतोय, मेंदूच्या डोक्याचा मुंदेला सुन्न करतोय आणि आमच्या काळजाचे स्पंदन वाढवतोय. थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. रायगडचं क्रिकेट, रायगड जिल्ह्यातील क्रिकेट आणि या दोन तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय. अप्रतिम सामना, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, रात्रीच्या वातावरण रंगतोय. जबरदस्त सामना, 11 वाजून 10 आणि व्हॉट अ मॅच. ऑन साइडला नो लुक शॉट, उंची जास्त लांबी कमी जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये ओ माय गॉड, 2 झेल सोडले त्या क्षेत्ररक्षकानं. शुभम नाईक, नॉट अ गुड क्रिकेट. अशा परिस्थितीमध्ये का कमरेवरती 4 खेळूंचे हात आहेत, 11 खेळू मैदानावरती, 3 खेळूंचे चेहरे पडलेले आहेत, 4 खेळूंचे कमरेवरती हात आहेत, कारण झेल आपण सोडलाय. इट्स अ नॉट गुड क्रिकेट. कारण प्रेशर मध्ये चुका होता. रघु परिस्थिती देखील पाहिलं त्याला एक वेगळ्या नजरेनं. आणि फलंदाज रजत मुंडे सांगतो गोलंदाजाला, करायचंय तुला, यू कॅन डू इट, टुडे इज युअर डे अँड यू कॅन डू इट, आय नो व्हेरी वेल. आत्मविश्वास तुला दिलाय आणि तो दाखवत असताना 56 धावा, 2 गडी बाद. मजा आहे सामन्यामध्ये, प्रेशर भरपूर आहे सामन्यामध्ये, कारण नॉकआउटचा सामना आपण खेळतोय. प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर आणि फक्त प्रेशर. लॉंग आपला ड्राईव्ह करत असताना ऑफडाऊनच्या माध्यमातून मिळणार ते एकच धाव. काय सामना रंगलाय, पूर्ण प्रेक्षकांचा वसूलचा पैसा वसूल सामना. असं वाटतं की मला आजच फायनलचा सामना सुरू आहे की काय, असं आम्हाला स्वप्न देखील पडतं. ज्या पद्धतीनं दोन्ही संघांना एंटरटेनमेंट केलंय, दोन्ही संघांना स्वतःला झोकून दिलंय आणि दोन्ही संघांना पूर्णपणे या सामन्यामध्ये स्वतःला झोकून देत हा सामना जिंकण्याचा जो ध्यास केलाय तो फार महत्वाचा मैदानावरती. पण 57 धावा, 2 गडी बाद. थरार रंगला मैदानावरती. प्रेक्षकांचं लक्ष लागले लढतीकडं. ही लढत नाहीये तर लक्ष भेदी लढत मैदानावरती. बघायचं किती चेंजेस येतील, कसा सामना रंगणार, किती धावा राहणार, शेवटच्या टप्प्यात सामना रंगणार आणि किती चांगली फटकेबाजी होणार, किती चांगलं कमबॅक गोलंदाजी होणार, याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 57 धावा, 2 गडी बाद. हेच तर रायगड प्रीमियर लीगचं पर्व, 6वं पर्व, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व. मागे गेला चेंडू, उंची जास्त, जबरदस्त गोलंदाजी, काय अटॅक दाखवला गोलंदाजीमध्ये. बाईचा पंचाकडे इशारा येतोय. लिमिटेड ओव्हर मध्ये कशा धावा आहेत कांचन, याला फार महत्वाचं. बाईच नाही होत, लेग बाईज कशा धावा होत, धावांना फार महत्व दिला. तर हा बघा चेंडू थोडासा रिलीज करताना 58 धावापर्यंत पोहोचला संघ. संदेश गोंधळे 41 वरती. बघायचं 50 धावा पूर्ण करणार का. ज्या पद्धतीने रजत मुंडेने 56 धावा कुठल्यात, त्याच्यात तोडीला फलंदाजी केली संदेश गोंधळेनं. 41 धावा कुठल्यात 15 चेंडू मध्ये. त्याची देखील इनिंग फार चांगली राहिली. एक विस्फोटक फलंदाजीची ओळख आहे आणि ती दाखवत असताना ग्रेट बॅटिंग. 58 धावा, 2 गडी बाद. 7वे षटक मार्गात असताना गुड बॉलिंग, वळतोय चेंडू, टर्न होतोय मैदानावरती. त्यानंतर फलंदाजाला बीट करत असताना हा बघा ऍक्शन रिप्ले. लेग कटर चेंडू, वेगवान गती, तेवढा चांगला स्पेस, तेवढी चांगला कंट्रोल, तेवढी चांगली लेन, तेवढी चांगली लाईन, तेवढ्याच चांगलं अॅक्युरेसी आणि तेवढंच चांगलं परफेक्शन आणि तेवढंच चांगलं डायरेक्शन देखील दाखवतोय. सुपर डिलिव्हरी, कमबॅक केलाय. 58 वरती 2 गडी बाद. बघायचंय थरार किती रंगतोय. अजून एक तो चेंडू, 30 गोलंदाजी, 30 पंच, 30 कॉमेंटेटर, 30 प्रेक्षक, 30 स्पर्धा, 30 लाईव्ह टेलिकास्ट आणि 30 डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले दाखवलाय मैदानावरती. पंचांचा इशारा बघायचा आहे. थोडस रेपर केलंय पंचाने, थोडस प्रेशर निर्माण केलंय आणि पंचाने लगेच रेपर केलं. तर तिसऱ्या पंचाला विनंती करतो आपण लगेच आपण चेक करायचंय कारण चेंडू कसा आहे, बाहेर किती गेलाय, एक्झॅक्टली लेन कुठे होती, लाईन कुठे, इम्पॅक्ट कुठे होता, पिचिंग कुठे होती आणि विकेट किपरने कुठे गॅदर केलाय, या संपूर्ण गोष्टी शहानिशा केली जाईल. हेच क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट एंटरटेनमेंट आपण पाहतोय. महेश कडू यांच्या माध्यमातून 6वं पर्व आणि त्या पर्वावरती आम्हाला सर्वांना गर्व. रायगड प्रीमियर लीग, रायगड जिल्ह्याचा मान उंचावणारी स्पर्धा. कारण रायगड स्वराज्याची राजधानी आणि त्याच रायगड मध्ये आपण रंगतोय. उरण तालुक्याला हुतात्म्यांचा इतिहास आहे. कारण याच उरण मध्ये आपण स्वर्गवासी दिवा पाटील यांना पाहिलंय. आणि फेड डिलिव्हरी बघायचं किती श्वास रोखला होता, भरपूर श्वास रोखला होता आपण या सामन्यामध्ये आणि तसा सामना रंगला. कारण प्रेक्षकांना माहिती आहे भरपूर प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात. 8000 पेक्षा युट्यूबला देखील जॉईन आहेत प्रेक्षक आणि इथे देखील आम्ही पाहतोय कमीत कमी 4500 प्रेक्षक हा सामना इथे देखील पाहतात मैदानावरती. ही रंगत आहे या स्पर्धेची रंजकता आहे. 58 धावा, 2 गडी बाद. कांचन किती चेंडू आणि किती धावांची गरज आहे आम्हाला अपडेट कराल. 12 चेंडू आणि 40 धावा. 12-40 समीकरण थोडंसं कठीण जरी असलं तरी मात्र फलंदाजीमध्ये अजून आपण पाहतोय संदेश गोंधळेला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा, तिसऱ्या षटकात रघुने दिला 11 धावा आणि यामध्ये तनय भगत दिल्यात फक्त 10 धावा. सर्वात कमी धावांचं षटक राहिले 4थं आणि सर्वात जास्त धावांचं जीत कोचचं 26 धावा त्यांनी दिलं मैदानावरती. येणारे चेंडू 12 आणि 40 धावांची गरज. थरार रंगतोय रजत मुंडे. प्रत्येक चेंडू विकेट, त्याला चेंजेस हवेत फिल्डिंग मध्ये.
सामना रंगला, मजा आली सामन्यामध्ये. कोणी जिंको कोणी हारो, मात्र सामना रंगलाय ना. कारण जेव्हा आपण सामना चांगला रंगतो तेव्हा मजा येते सामन्यामध्ये. आणि ती विस्फोटता, ती दाहकता, ते आपण ती धमक आपण पाहतो खेळूंच्या माध्यमातून. आणि ती दाखवण्याचा प्रयत्न, दहशत माजवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रजत मुंडे थोडासा खुश आहे. मयूरने घेतलेला तो झेल, मगाशी दाखवलेला तो झेल डाय मारून गौरवने दाखवलेला झेल, किती चांगला स्टँडर्ड निर्माण काय फिल्डिंगच्या माध्यमातून. 12 चेंडू 40 धावा. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकावरती अवलंबून असं सामन्याचं पूर्ण भविष्य. गोलंदाज तयार परेश शेळके, पालीचा खेळाडू परेश शेळके. मात्र चेंडू कनेक्टिंग मेल नाहीये, चेंडू ट्राबल जातो एक्झॅक्टली. मयूर त्याला बॅकअप देतो, मिळणार ते एकच धाव. न्यू गोल्डन पोसरीच्या माध्यमातून मयूरला आपण पाहिला असेल आणि त्याला भरत लोहारे नाव देखील दिलं जातं. तोचा मयूर चेंडूवरती येतोय, एकच धाव मिळणार. सिंगल डबल काय होणार नाहीये. येणारे चेंडू 11-39 धावांची गरज आहे. सामना फार चांगला आहे, प्रेक्षकांचा पूर्ण पैसा बसवत सामना. मात्र प्रत्येक चेंडूवरती रजत मुंडेनं गोलंदाजाला एक नवीन कानमंत्र दिलाय. ISP त्याच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे, भरपूर मोठी स्पर्धा तो खेळलाय, भरपूर राज्यात जाऊन त्याने क्रिकेट दाखवलंय, घाटा घाटावरचं पाणी देखील पिलंय. रजत मुंडे तो दाखवतोय की मी एक चांगला यशस्वी संघनायक आहे आणि सामना मला जिंकायचा आहे. 59 धावा. मोकलचा गेलेला विकेट, गोट्याचा विकेट गेलेला पहिल्या चेंडूवरती फार महत्वाचा ठरला सामन्यामध्ये. तेव्हा रघु परदेशीनं केले ते सेलिब्रेशन आम्ही कधी विसरणार नाही आहोत. फुलटॉस चेंडू वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न, मात्र मिळणार ते एकच धाव. एक धावेनं फारसा फरक पडला. दुसऱ्या बॅटचा पलटवार केलाय, मात्र फेकी चांगली होती, बॅकअप खराब झाला. 2 धावा मिळणार. अशा परिस्थितीत चुका होतात आणि त्या चुका झाल्यात. येणारे चेंडू दा आणि गरज 37 धावांची. हा बघा ऍक्शन रिप्ले, चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवणं, तो नंतर तो बाउन्स थ्रो दिलाय त्यानं आणि कलेक्टिंग झाली नाहीये गोलंदाजाला आणि त्यामुळे ते 2 धावा मिळणार. येणारे चेंडू धाव आणि गरज 37 धावांची. ज्या 37 धावा 12 चेंडू मध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये कुठल्या होत्या, त्या धावा तुम्हाला आता 10 चेंडू मध्ये कुठायच्या आहेत. ते कोणत्याही पॉवर प्ले नसताना. अजूनही गडी भरपूर त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 2च गडी बाद झालेत, 8 गडी अजूनही खात्यामध्ये आहेत. ऑन साइड ला फेकून दिलाय, मॅग्निफिसंट स्ट्रोक, सीमा पलीकडे षटकार. थँक्यू. संदेश गोंधळे 49 वरती गेले. बघायचं अर्धशतक त्याचं पाहायला मिळणार का मैदानावरती. टीट फॉर टॅट उत्तर दिलंय. ज्या रजत मुंडेने 56 धावा कुठल्याचं कॅप्टन त्याचं उत्तर दिलंय संदेश गोंधळीनं. येणारं समीकरण बदललंय. 9 चेंडू 31 धावा. थरार क्रिकेटचा व्हॉट अ मॅच. काउंटर अटॅक मध्ये पाहायला मिळतोय, मात्र क्लोज एन्काउंटर देखील पाहायला मिळतोय. सामना मला जिंकायचा आहे. दोन्ही संघाची ताकद प्रतिष्ठा पणाला लावली आणि दोन्ही संघाने स्वतःला झोकून दिलं, कारण नॉकआउटचा सामना आपण खेळतोय. येणारं समीकरण बिघडलंय. 19 चेंडू 49 धावा कुठल्या संदेश गोंधळीनं. व्हॉट अ ग्रेट इनिंग. प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौफेर फटकेबाजी दाखवली त्यानं. आता समीकरण बिघडलंय. 9 चेंडू 31 धावा. क्लोज एन्काउंटर. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. बघायचं संदेश सिंगल काढून 50 पूर्ण करणार की चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करणार, हा देखील फार महत्वाचा प्रश्न आहे. 9 चेंडू 31 धावा. थरार क्रिकेटचा ऑन साइड ला केल्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू खाली राहिलाय, थोडासा टर्न होता आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण होतात. एकदा जोरदार टाळ्या संदेश गोंधळेसाठी. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द संदेश गोंधळे. 50 धावा कुठल्यात, 20 चेंडूचा सामना, 2 चौकार, 5 षटकार, 4 डॉट, 250 चा स्ट्राईक रेट. व्हॉट अ इनिंग. मात्र बघायची त्याची इनिंग संपूर्ण या मध्ये प्रभावशाली ठरणार का. 8 चेंडू 30 धावा. अंगावरती शार निर्माण करणारा सामना. प्रत्येक क्षण या मैदानावरती एक वेगळ्या क्रिकेटला कलाटणी देण्याचा प्रयत्न या दोन्ही संघाच्या माध्यमातून. सामना सातत्याने बदलत गेला. आग लागली मैदानावरती आणि पूर्ण पैसा बसत सामना पाहायला मिळाला. 8 चेंडू 30 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. येणारे 2 चेंडू मोठा फटका आला तर सामना बॅलन्स राहील. जर सिंगल डबल आले तर सामना एकतर्फी होऊ शकतोय, कारण शेवटच्या चेंडूवर षटकामध्ये 30 धावा भरपूर महागड्या ठरू शकतील. बघायचं हे 2 चेंडू भरपूर अनमोल आहेत या सामन्यासाठी. खेचलाय फटका, मात्र मिस टायमिंग. क्षेत्राच्या पुढे सरकलाय फलंदाज बाद. यस, इट इज 1 more विकेट गोज डाऊन. आता मात्र थोडंसं समीकरण बदललंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 30 धावांची.
कसं बदलत गेलं. 12 चेंडू 40 धाबा, 11 चेंडू 39 धाबा, 10 चेंडू 37 धाबा, 9 चेंडू 31 धाबा, 8 चेंडू 30 धाबा. आता समीकरण उरले 7 चेंडू 30 धाबा. गुड कमबॅक फ्रॉम द परेश शेळके. जबरदस्त एंटरटेनमेंट गोलंदाजी. एक षटकार जरी आला तरी मात्र कमबॅक चांगलं केलंय. 2 सिंगल, 1 डबल, 1 गडी बाद केलाय आणि त्यानं आतापर्यंत आपल्या संघासाठी 10 धाबा खर्च केल्यात. समीकरण बदललं. 30 धाबाची अजून गरज आहे. कांचन थोडासा सामना कठीण होत झाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण संदेश गोंदीला स्ट्राईक आता कमी मिळेल. 50 धाबा त्याच्या दिसतात मैदानावरती. अजूनही तो खेळतोय नॉन स्ट्राईकला, मात्र त्याच्याकडे भरपूर अपेक्षा असणार आहेत. या चेंडूत षटकार जर आला तर मजा येईल. षटकार किंवा चौकार यायला हवा, कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 20-25 धाबा असल्या तर फार कमी होतील. मात्र बघायचंय, फार मोठं षटक राहिलं. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. टर्न केला चेंडूला, यावेळी मात्र लेग कटर दाखवलाय. आणि बघा मिठी, हे कौतुक केलं गोलंदाजाचं शेळकेचं, परेश शेळकेचं. आणि रघु परदेशीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. रजत मुंडे खुश आहे. हे एक्सप्रेशन सांगतात आता की सामना आमच्या आता मात्र हातामध्ये आलाय. मयूर देखील सेलिब्रेशन करतोय, टाळ्या वाजवतोय, सांगतोय की सामना तर खूप चांगला रंगात आणला. या षटकामध्ये फक्त 10 धाबा आल्यात, त्यामुळे कलाटणे आली असा सामन्याला. आता समीकरण उरणार आहे. येणारी षटकं 1 आणि गरज 30 धाबांची. 24 लाईव्ह इव्हेंट. 6 चेंडू 30 धाबा. हरिओम डोलीपेन नीड्स 30 रन्स फ्रॉम 6 बॉल्स. सो लेट्स सी हू विल क्वालिफाय ऑफ द नेक्स्ट मॅच. कोणता संघ क्वालिफाय पुढच्या सामन्यासाठी ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचली. हा बघा आमचा बॅट्समॅन राकेशजी गायकवाड साहेबांचं आगमन झालं. त्यांना दाखवलं त्या स्क्रीनवरती. मोस्ट वेलकम राकेशजी गायकवाड साहेब. आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेटसाठी भरपूर योगदान ते सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात त्यांना. आणि त्यांच्याच बाजूला आमचे सर्व हे मान्यवर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. काल देखील राकेश गायकवाड साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित होते, ज्यांना आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी स्वीकारली आणि खूप चांगले नियमावली. आणि उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खानावकर आणि रायगड प्रीमियर लीगचे जनक सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब. येणारी चेंडू 6 आणि गरज आहे ती 30 धाबांची. 7 चेंडू 30 धाबा. समीकरण शेवटच्या टप्प्यात फेकून दिला चेंडूला. याने मात्र फ्लॅट स्ट्रोक. सीमा पलीकडे 55 इशारा होतोय. वन बाउंस सीमा पार. चौकार. पाच चेंडू 26 धावा. सामना अजूनही संपला नाही. दाखवले संदेश गोंदलीनं काय फटकेबाजी केली, काय चौफेर फटकेबाजी आणि काय त्याची इनिंग राहिली. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय संदेश गोंदले. काय नोक दाखवलाय मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी. मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करण्यामध्ये अजूनही त्याला यश लाभतंय. चेंडू निघून जातोय डीप कव्हरच्या रिजनमध्ये. अजून एक देखना चौकार दाखवतोय. चौकार, चौकार, अजून एक चौकार. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. येणाऱ्या चेंडू मध्ये 4 आणि 22 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 22 धाबा. थकीत करणारा प्रवास पाहायला मिळाला संदेश गोंदलीचा. मात्र त्याचं दुर्दैव असं की कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाहीये. एकट्यानं किल्ला लढवला, एकटा लढला आणि एकटा नडला देखील मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट इनिंग फ्रॉम द संदेश गोंदले. कौतुक करेल संदेश गोंदलीचं. बॅकफुटला जाऊन केलाय चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. चूप 58 धाबांच्या केलीला ब्रेक लावलाय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो संदेश गोंदलेसाठी. 58 धाबांची दमदार फलंदाजी. 3 चेंडू 22 धाबांची गरज.